नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच 2.4 याच्यामधील दुसरा प्रश्न बघणार आहोत। तर या ठिकाणी बघा, प्रश्न आहे पुढील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा। त्याच्यामध्ये पहिला आहे बघा, x चा वर्ग प्लस 6x प्लस 5 बरोबर 0। आता हे दिलेले जे समीकरण आहे ते सूत्र पद्धतीनुसार सोडवायचं आहे आपल्याला। तर काय करायचं, हे दिलेलं जे समीकरण आहे पहिल्यांदा लिहायचं x चा वर्ग x वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0c। काय करायची तर तुलना करायची, तुलना करू। मग आता या ठिकाणी तुलना केल्याच्या नंतर a b c च्या किमती काढायच्या। a ची किंमत म्हणजे x चा सहगुणक, b ची किंमत ही आणि c ची किंमत ही असते। मग या ठिकाणी a बरोबर काय येते 1, b बरोबर 6, c बरोबर 5। आता काय करायचं, विवेचकाचं सूत्र जे आहे b चा वर्ग मायनस 4ac, या सूत्रामध्ये ह्या किमती ठेवायच्यात। म्हणून b चा वर्ग मायनस 4ac बरोबर b ची किंमत आहे 6, 6 चा वर्ग मायनस 4 गुणिला a ची किंमत 1 गुणिला c ची किंमत 5। तर या ठिकाणी काय होते, 6 चा वर्ग करायचा, किती येतो 36 मायनस 4 1 4, 4 पंचे 20 बरोबर 36 मधून 20 काढायचे 16। मग आता काय करायचं तर सूत्र वापरायचं। जे चल आहे x असेल तर x बरोबर, m असेल तर m बरोबर, जे काही चल असेल त्यानुसार सूत्र घ्यायचं। आता x चल आहे म्हणून x बरोबर काय सूत्र आहे मायनस b प्लस मायनस वर्गमुळात b चा वर्ग मायनस 4ac भागिला 2a, हे जे आहे सूत्र, या ठिकाणी त्या सूत्राचा वापर करायचा। पुन्हा ह्या काढलेली किंमत त्या सूत्रामध्ये काय करायची तर ठेवायची। म्हणून या ठिकाणी x बरोबर मायनस b प्लस मायनस वर्गमुळात ac भागिला 2a हे सूत्र आहे। या सूत्रामध्ये काय करायचे, ह्या किमती ठेवायच्यात। आता मग या ठिकाणी बघा, b ची किंमत किती आहे तर 6 आहे, हे मायनस 6 प्लस मायनस वर्गमुळात, आता b चा वर्ग मायनस 4ac यांची किंमत काढलेली आहे आपण, किती काढलेली आहे 16, ते ठेवायची त्याच्यामध्ये। 2 गुणिला a ची किंमत आहे 1, मग मायनस 6 प्लस मायनस, आता या ठिकाणी काय होते तर 16 चं वर्गमूळ निघते, 16 चं वर्गमूळ किती 4। तर या ठिकाणी ते वर्गमूळ घ्यायचं 4, छेदामध्ये यांचा गुणाकार करायचं, बे 1 बे। म्हणून x बरोबर, आता या ठिकाणी हे एक वेळेस प्लसमध्ये घ्यायचं आणि एक वेळेस मायनसमध्ये घ्यायचं, कारण या ठिकाणी प्लस मायनस आहे। म्हणून या ठिकाणी काय होईल मायनस 6 प्लस 4 छेदामध्ये 2, आणि या ठिकाणी दुसरी जी किंमत असेल ते काय करायची किंवामध्ये घ्यायचं, किंवा x बरोबर मायनस 6 मायनस 4 छेदामध्ये 2। मग आता या ठिकाणी x बरोबर काय येते मायनस 6 मधून हे प्लस 4 गेल्याच्या नंतर मायनस 2 छेदात 2 राहते बरोबर मायनस 1 येते, किंवा या ठिकाणी x बरोबर मायनस 4 आणि मायनस 6 काय होतात तर मायनस 10 होतात, छेदामध्ये 2 बरोबर मायनस 5 येते। म्हणजेच मायनस 1 मायनस 5 हे काय तर वर्ग समीकरणाची मुळे आहेत। आता या ठिकाणी बघा, दुसरा प्रश्न आहे, सेम याच प्रकारानुसार किंवा सूत्रपद्धतीनुसारच सोडवायचा आहे। दुसरा प्रश्न आहे x चा वर्ग मायनस 3x मायनस 2 बरोबर 0। आता हे जे दिलेलं समीकरण आहे, या समीकरणाची पहिल्यांदा ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 स्वरूप म्हणजे त्याच्याशी तुलना करायची। त्याच्यानंतर abc च्या किमती काढायच्या, त्यानंतर विवेकाच्या सूत्रामध्ये ठेवायच्या b चा वर्ग मायनस 4ac याच्यामध्ये, आणि पुन्हा सूत्र ठेवून काय करायचे तर वर्ग समीकरणाची मुळे काढायची। मग आता या ठिकाणी बघा, हे काय आहे x चा वर्ग मायनस 3x मायनस 2 बरोबर 0 ची काय करायची तर ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0c तुलना करू। मग आता या ठिकाणी a बरोबर किती 1, b बरोबर मायनस 3 येते आणि c बरोबर मायनस 2 येते, मायनस 2। आता ह्या ज्या किमती a b c च्या ज्या आहेत
हे काय करायचं, पहिल्यांदा बीचा वर्ग मायनस 4ac या सूत्रामध्ये ठेवायच्या. म्हणून या ठिकाणी येते बीचा वर्ग मायनस 4ac. मग बीची किंमत येते -3, त्याचा वर्ग करायचं. -4 गुणिले एची किंमत 1 गुणिले सीची किंमत -2. मग या ठिकाणी काय करायचं, या -3चा वर्ग जर केला तर तो प्लसमध्येच येतो. 3चा वर्ग 9, हे मायनस मायनस प्लस होते. 4 1 4, 4 2 8. या दोघांची बेरीज केली तर ती येते 17. मग आता सूत्र वापरायचं. सूत्र आहे चल x असल्यामुळं x बरोबर -b प्लस मायनस वर्गमुळात बीचा वर्ग -4ac भागीला काय येते 2a. म्हणून या ठिकाणी बीची किंमत ठेवायची. बीची किंमत -3 आहे म्हणून हे मायनस सूत्राची झाली. मायनस असल्यामुळे ते कंसात घ्यायचं. त्याच्यानंतर हे प्लस मायनस. त्याच्यानंतर बीचा वर्ग -4ac यांची किंमत आलेली आहे 17. छेदामध्ये 2 गुणिले एची किंमत किती आहे 1. या ठिकाणी बघायची एची किंमत 1 आहे. म्हणून या ठिकाणी काय होते, हे मायनस मायनस प्लस होते. त्याच्यानंतर हे राहते प्लस मायनस वर्गमुळात 17 छेदामध्ये यांचा गुणाकार b. म्हणून या ठिकाणी काय करायचं, x बरोबर हे प्लस एक वेळेस आणि एक वेळेस मायनस घ्यायचं. म्हणून काय करायचं, x बरोबर 3 प्लस वर्गमुळात 17 छेदामध्ये 2 किंवा या ठिकाणी येते x बरोबर 3 मायनस वर्गमुळात 17 छेदामध्ये 2. ही काय तर वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला काय करता येते, दिलेले जे वर्ग समीकरण आहे ते सूत्राचा वापर करून काय करता येते, सोडवता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढचे जे काही उदाहरणं आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.